हाय फ्रेंड्स, आज आपण मँगो क्रीम आईस्क्रीम कुल्फी बनवतोय। खूप कमी साहित्यामध्ये, घरच्या साहित्यामध्ये आईस्क्रीममध्ये बर्फाचे क्रिस्टल न बनता आणि गॅस सुरू न करता आपण ही कुल्फी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं आंबे घेतलेत। आंब्याचा सीझन सुरूच आहे। मिल्क पावडर घेतलेली आहे आणि दुधाची साय सुद्धा घेतलेली आहे। तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आंब्यापैकी एक आंबा घेतलेला आहे। त्याची साल आपण काढून घ्यायची आहे। त्याची प्युरी आपल्याला बनवायची आंब्याची। तर आपल्याला क्रीमचा वापर बाहेरून कोणतीही वस्तू विकत न आणता आपण फार टेस्टी मलाईदार अशी आपली ही मँगो आईस्क्रीम कुल्फी तयार होते। आता मी स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आपण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे झटपट आंब्याचा गर निघतो। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा स्मूथ बारीक करून घ्यायचा। आता पुढची प्रोसेस, एक छोटा बाउल घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी घरातली 2 दिवसाची ही साय आहे। सोबतच 4 चमचे मी दूध घातले। तर दूध अगदी कोमट घालायचे, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही। आणि आता ही जी दूध आणि मलाई आहे ती व्यवस्थित फेटून घ्यायची आणि याची क्रीम तयार करून घ्यायची। त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर बारीक केलाय त्यामध्येच ही जी साय आहे ती घालायची। घरच्या घरी तुम्ही साय साठवून क्रीम तयार करू शकता। सोबतच मिल्क पावडर मी 4 चमचे इथं वापरलेली आहे। मिल्क पावडरमुळे आपल्या कुल्फीला मलाईदारपणा येतो, सोबतच आईस क्रिस्टल त्यामध्ये बनत नाही। आता 4 चमचे बारीक केलेली साखर घातलेली आहे। त्यानंतर थोडीशी वेलची पूड घालायची, सुगंध छान येतो। आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू रिव्हर्समध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि आपले हे कुल्फीचं मलाईदार क्रीमी मिश्रण तयार झालं आहे। आता आपल्याकडे मोल्ड नसतील तर आपण जे चहाचे कप असतात ते वापरतोय, कारण प्रत्येकाच्या घरीच आपल्या कुल्फीचे मोल्ड अवेलेबल असतात असं नाही। तर हे सर्व कप मी भरून घेते। बघा किती कमी खर्चामध्ये ही कुल्फी तयार होते आणि खायला सुद्धा भन्नाट अशी लागते, क्रीमी होते। आता आपण ह्याच्यावरती आईस क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून जो ॲल्युमिनियमचा पेपर असतो रॅप करायचा चपाती भाजी, तो त्याचं वरचं कवर जे आहे ते रॅप करून घेणार आहोत। आता माझा मुलगा बघा अजून आईस्क्रीम तयार व्हायचं आहे तोपर्यंतच तो खायला घेऊन गेला होता, नंतर परत घेऊन आला। आता आपण 1 तासभर मी ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा मी ते कुल्फी बाहेर काढून घेतली आणि आईस्क्रीमच्या ज्या स्टिक असतात त्या आपण लावून घ्यायच्या। तर एका आंब्यामध्ये आपल्या 5 कुल्फ्या ह्या तयार होतात। त्यानंतर मी 10 तास आईस्क्रीम जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवली होती कुल्फी आणि 10 तासानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता। खूप क्रीमी अशी ही आपली मँगो आईस्क्रीम कुल्फी तयार झालेली आहे। खूप टेस्टी होते, कमी साहित्यामध्ये कमी पसाऱ्यामध्ये ही कुल्फी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मात्र चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।